नमस्कार मित्रांनो, मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये. गुरुजी, शिक्षण कधी होणार? शिक्षण अनेक अडथळे येत आहे. परिपूर्ण करतोय, अभ्यास करतोय, लक्षात राहत नाहीये, प्रयत्न करतोय, परिपूर्ण होत नाहीये. कशामुळे होत आहे? काही अडचण आहे का? गुरुजी, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय, त्याला नोकरी लागत नाहीये. त्याच्यापेक्षा कमी शिकलेला, त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय, त्याला नोकरी लागली आहे, परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं? गुरुजी, मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे, विवाहाचं वय होऊन गेलंय, लग्न होत नाहीये. नेमकी अडचण काय? पत्रिकेत मंगळ दोष आहे, पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे? नेमकं या प्रश्नांची उत्तर आम्हाला कुठे मिळू शकतील? गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अनेक डॉक्टरी इलाज केले, अनेक आध्यात्मिक इलाज केले, आम्ही संतान प्राप्त होत नाहीये. आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी? गुरुजी, संतती झाली आहे, नोकरी आहे, विवाह झालाय, परंतु राहायला वास्तू नाहीये. माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का? वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का? मला जागा घ्यायची आहे, मला शेती घ्यायची आहे, मला वाहन घ्यायचं आहे. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं? मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी? अनेक प्रश्न गुरुजी, उत्तर मिळत नाहीये. याचबरोबर गुरुजी, मला विदेशात जायचं आहे, मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी? की मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी? प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. गुरुजी, मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे, परदेशात मला जायचं आहे, तिकडच्या देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का? तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. गुरुजी, मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय, गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल. आज आपण 2026 या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत. गुरुजी, मुलांचं शिक्षण होत नाही आहे, शिक्षणामध्ये त्यांना अनंत अडचणी आहे. गुरुजी, मुलांचं शिक्षण झालंय परंतु त्यांना नोकरी लागत नाहीये. गुरुजी, मुलांना चांगली नोकरी आहे परंतु त्यांचा विवाह होत नाहीये. गुरुजी, विवाह झालाय मुलांचा परंतु त्यांना संतती सौख्य प्राप्त होत नाहीये. संतती आहे गुरुजी, राहायला घर नाहीये, वास्तू आहे गुरुजी, वाहन नाहीये, परदेशात जायचंय, योग कधी आहे? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळणार कुठे? तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमची एक्सपर्ट ज्योतिषांची टीम, अभ्यासू ज्योतिष तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. 1 मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मार्च या दिवशी सूर्य ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 25 मार्च या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे? प्रथम स्थान कन्या रास, लग्नामध्ये विराजमान, याला तनुभाव म्हणतात, लग्न भाव म्हणतात. या स्थानाचा स्वामी
बुध ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे, लग्नेश षष्ठामध्ये. त्यामुळे साहजिक आहे कन्या राशीच्या जातकांची या महिन्याची सुरुवात ही थोडीशी चुकीच्या विचारांना होऊ शकते. म्हणून एकदा नाही अनेक वेळेला विचार करा आणि मग निर्णय घ्या, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे. मनामध्ये द्विधा मनस्थिती होणार आहे, हे करू की ते करू, एक न धड भाराभर चिंध्या अशी मनस्थिती होईल तुमची. डोक्याचा मायग्रेनचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. म्हणून घाई न करता शांततेत केलेलं कार्य हे कधीही तुम्हाला जीवनात लाभ करणारं असेल. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे. कुटुंब वाणी नेत्राचं ते स्थान आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह अष्टमात गेलाय. धनेश अष्टमात जाणं म्हणजे या महिन्यामध्ये अचानक धनप्राप्तीचा योग. मग शेअर मार्केट असेल, लॉटरीचं तिकीट असेल, याचबरोबर जमीन खरेदी विक्रीच्या धनातनं लाभाचे योग असतील. त्याचबरोबर शुक्र हा स्त्रीकारक ग्रह असल्यामुळे आपल्या आईकडील जमीन जागा त्याच्या संदर्भात चाललेली कोर्ट केस, पत्नीकडील जमीन जागा त्या संदर्भात चाललेली कोर्ट केस, याच्यासाठी जर तुम्ही निकालाच्या प्रतीक्षेत असाल कोर्टाच्या, तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने येऊ शकतो. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये गेलेला आहे. उपचयाचा स्वामी उपचयामध्ये नैसर्गिक पापग्रह अत्यंत शक्तिशाली झालाय. लष्करामध्ये नोकरीचा योग, पोलिसामध्ये नोकरीचा योग, आर्मीमध्ये नोकरीचा योग, हॉटेल बिझनेसमेंटमध्ये यश, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये यश, विटाचा कारखाना, वीट भट्टी, नवे नवे धातूचा व्यापार, धातूचा व्यवसाय, यामध्ये कन्या राशीच्या जातकांना यशाची वाटचाल आहे. यामध्ये जर ते व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये वाढ होण्याचा संभव आहे. चतुर्थ स्थानामध्ये धनु राशी आहे. स्वामी गुरु ग्रह हा दशमात पडलाय. दशमेत न चतुर्थेशावर चतुर्थेशाची सप्तम दृष्टी पडते आहे. जमीन घ्यायला लावतोय, वास्तू घ्यायला लावतोय, शेती घ्यायला लावतोय, वाहन घ्यायला लावतोय. सुखाशायी भव, आराम सुखाचे दिवस अनुभवण्याचा. आईची प्रकृती सुद्धा उत्तम असणार आहे. पंचमामध्ये शनी महाराजांची रास आहे आणि पंचमी सप्तमात आहे. प्रेमविवाहाचा योग, संतान प्राप्तीचा योग, इष्टदेवतेच्या कृपेचा योग, अचानक धनप्राप्ती नाही, कष्टानं धनप्राप्ती तुम्हाला या महिन्यामध्ये दाखवत आहे शनी महाराज. मौज मजा करू शकतात, परंतु आवाक्याच्या बाहेर करू नका, हे सुद्धा शनी महाराजच सांगताय तुम्हाला. षष्ठ स्थानामध्ये कुंभ राशी आहे. त्याचाही स्वामी शनी ग्रह आहे. तो सप्तमामध्ये विराजमान झाल्यामुळे ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग प्राप्त होणं, मातुल घराण्यातील व्यक्तीबरोबर विवाहाचा योग येणं, मातुल घराण्याकडनं विवाह निश्चित होणं, त्यांच्याकडनं व्यापार उद्योग धंद्यामध्ये पार्टनरशिपची तुम्हाला ऑफर प्राप्त होणं, याही गोष्टी येऊ शकतात. सप्तमामध्ये मीन राशी आहे. स्वामी गुरु ग्रह दशमात गेलाय. आपल्या जोडीदाराला नोकरीचा योग, जोडीदाराच्या व्यवसायामध्ये प्रगती होण्याचा योग, विवाहाला अडचणी होत्या त्या दूर होण्याचा योग, विवाह निश्चित होण्याचा योग. म्हणजेच काय तर आयुष्याला कलाटणी देणारा हा मार्च महिना कन्या राशीच्या जातकांसाठी आहे. अष्टमामध्ये मेष रास आहे. अष्टमेशाचा स्वामी मंगळ ग्रह हा षष्ठात गेल्यामुळे विपरीत राजयोगात आलेला आहे. त्यामुळे अग्नितत्वापासनं, गाडी वाहनापासनं तुम्ही जपून राहा, हेही ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतं आहे. भाग्यामध्ये वृषभ रास आहे. स्वामी शुक्र ग्रह कुंभेतनं मीनेत जातोय 1 मार्चला, मीनेतनं मेषात जातोय 25 मार्चला. त्यामुळे मीन राशीमध्ये त्यांचा असलेला 25 दिवसांचं वास्तव्य पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण करणारं आहे, पती पत्नीतील कलह दूर करणारं आहे. त्याचबरोबर
तुमच्या कर्तव्याची परिपूर्णता देणारं आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात जर आली तर चिंता करण्याची आवश्यकता तुम्हाला कधीही पडणार नाही. परदेश गमनाचा योग आहे, पती पत्नी बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे आणि आयुष्याला एक स्थिर असं कार्य प्राप्त होण्याचा योग झालेला आहे. दशमामध्ये मिथुन राशी आहे, स्वामी बुध ग्रह षष्टात पडलेला आहे. त्यामुळे काम तुमचं बघून, कर्तृत्व तुमचं बघून, एकत्रित सर्वांना घेऊन जाण्याची भूमिका बघून तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती मोठी जबाबदारी दिल्याशिवाय राहणार नाही. कामाच्या ठिकाणी जिथे तुतुमेमे होती, कमीपणा तुम्हाला दाखवला जात होता, ते तुम्हाला दूर केलं जात आहे आणि योग्य मार्गावरती तुम्हाला आणलं जात आहे. एकादश स्थानात कर्क राशी आहे, लाभाचे योग आहे. मिळालेल्या लाभाचं चांगल्या गोष्टींमध्ये परिवर्तन करा, ही गोष्ट तुम्हाला विशेष. व्ययस्थानात सिंह राशी आहे, स्वामी सूर्य ग्रह आहे. 14 मार्चला राशी परिवर्तन करून कुंभेतनं मीनेत जात आहे. पहिले 14 दिवस षष्टात विपरीत राजयोगामध्ये आहे. शक्तिशाली आहे, उत्तम आहे, रोग प्रतिकारक क्षमता वाढवणार आहे, उपचय स्थान आहे. सरकारी अधिकारी पूर्वीच्या काही परीक्षा वगैरे दिलेल्या असतील, स्पर्धा परीक्षा, तर त्याचा निकाल चांगला येऊ शकतो कन्या राशीच्या जातकांसाठी. आणि त्यानंतर ज्या जातकांना विवाहाच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे त्यांनी विचारपूर्वक 14 मार्च नंतर घेतलेला उत्तम राहणार आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 5 तारीख, 6 तारीख, 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 28 तारीख, 29 तारीख आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 5 आहे, शुभ रंग पांढरा आहे. आपल्यासाठी मंत्र देतो ओम वरदायै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.